आंबेडकरांचा हा दावा कितपत खरा ठरेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान तिकडे सांगलीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। सांगलीची जागा काँग्रेसकडून जाण्याच्या खेळीतली खलनायक जयंत पाटील आहेत असा गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय। विशाल पाटील यांना सांगलीतून लोकसभेचं तिकीट न मिळण्याला जयंत पाटील जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सगळ्या खेळी जयंत पाटलांनी संजय राऊतांच्या माध्यमातून केला असा आरोप देखील त्यांनी केलाय। हे सगळे जे खेळ केली ती जयंत पाटलांनी केलेली आहे। पण मी उघड सांगतो तुम्हाला, या खेळीचा खरं नायक जो आहे तो जयंत पाटील आहे। आणि मला सांगा, ह्या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख आहे, तिसरा बीजेपी आहे, एक राष्ट्रवादी आहे, एक काँग्रेस आहे। राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही, काँग्रेसवाले मागत होते, त्यांना दर्जा दिला गेला। या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहे। ते आमदार मुळातच भारतीय जनता पक्षाचे होते, भारतीय जनता पक्षात आहेत। त्यांनी तो पक्ष सोडला की नाही मला माहीत नाही। आणि अशा आक्रस्ताळीपणाने बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे। आता थोडंसं फ्रस्ट्रेशनही आले वाढत्या वयाबरोबर, त्यामुळं असं बॅलन्स जाऊन बऱ्याचशा गोष्टी ते अजून पुढे बोलत राहतील। त्याला काय मी फार महत्त्व देत नाही।